संध्याकाळी आपल्या टीम सगळं कबड्डीच्या ग्राउंड कडे जायला निघालो तर पूर्ण रोडभर पोट्टे उभे होते, कारण की आपल्या गावात कबड्डीचे सामने चालू होते. थोड्या वेळात आपल्या टीमले घेऊन मंदिराकडे आलो तर चिवडा आणि पिंगरचे दुकान पण लागले होते. मग आपल्या पोट्ट्यांकडून पिंगर पिटवले न शाळेकडे वजन करायला आलो. मशीनवर चढलो तर फक्त 43.700 वजन आलं. म्हणलं लय बेकार रे बा, एवढा मोठा माणूस मी न माय वजन फक्त 43 किलो. तेवढ्यात अनमोल भाईनं पडलेल्या पाण्याच्या टाकीकडे आणलं. आम्ही दोघांनी टाकीचा सर्वे करून घेतला न मिनी पोकलँड पाहून स्टेज कडे आलो तर ओमसाई क्रीडा मंडळाच्या पोट्ट्यानं ग्राउंडवर पाणी सुद्धा मारलं होतं न ग्राउंडवर रेषा सुद्धा मारायला सुरुवात केली. एक एक करून पूर्ण रेषा फाडून घेतल्या न सामन्याला सुरुवात केली. पहिल्या सामन्यात आरवी वर्सेस एमपी टीम होती. 2-3 रेड करत नाही तर आरवी टीमनं ऑब्जेक्शन घेतलं. काऊन घेतलं ते त्यांचं त्यांनाच माहित. ऑब्जेक्शन सक्सेस झालं आणि सामना बाद झाला. थोड्या वेळात दुसऱ्या टीम म्हणजे दसोडा आणि वानरचुआ दोन्ही टीम ग्राउंडवर आले आणि त्यांनी पण आपला जलवा दाखवणं चालू केला. 9-10 रेड करत नाही तर टाइम अप केला. स्कोर बोर्ड विचारून मॅच पुन्हा एकदा चालू केली. मलाही कबड्डी खेळायची लय आवड आहे पोट्टे हो, पण शेवटी आपल्या घरच्यांच्याच मतानं ऐका लागते. तेवढ्यात आपली वानरचुआ टीम पण विजेता झालती. अन हो पोट्टे हो, जर तुम्हाला आपले पुढचे व्हिडिओ पाहायचे असेल तर आपल्या प्रोफाईल नक्की फॉलो करून घ्या.